काही त्रुटी तर अशा आढळल्या की आपल्याकडचे स्टेट हायवे आहे त्याच्यावर सुद्धा 2 गाड्या पास होऊ शकतात. साईडला गटर आहे, त्या साईडला असे ते सुद्धा करायला लागेल. आणि हे मला ह्या पिरियडमध्ये सांगितलं लोक अडकून नाही आपल्याला करायला लागेल. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरना बटणं राहण्याचं काम राहण्याचं कारण ते एवढी कॉन्ट्रॅक्ट माझ्या टाकीच्या बाहेरचं काम आहे. 2-2 वर्ष माझी कामं हे करून ठेवतात. एकतर भरपूर नाही, कोण आलं तर त्याला भरायला भेट नाही, भरलं तर 24% अभाव बोलणार, 2% अभाव नाही काम त्यांना स्पेशल केलं. पण आता ते घाबरले काढून ते येणार त्यांना असली सवय आहे, दुसरी सवय नाही. ते काय माझ्या घेत नाही, त्यांना काय द्यायला लागत नाही, ते कम्फर्टेबल असतात. असं केलं तरी दीपक काय करणार नाही. राहण्याच्या नाव सांगणार 2-2 वर्ष 3-3 वर्ष हॉस्पिटलचं काम नाही करत, 2-2-3 वर्ष बसले नाही करत. राणीसाहेब बरोबर वाटतं. राणीसाहेब एक फोन दिला 6 महिन्यात पाहिजे, 6 महिन्यात तो धरायला आहे. लक्षात आलं म्हणून सांगतो की सुंदरचा विकास व्हायचा असेल तर दीपक तटकरे आणि राणीसाहेब एकत्रच पाहिजे. कारण काम मंजूर करून आणणारा मनुष्य पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरना त्यांच्याकडून काम करून घेणारा ते झालं तर तेच त्याचा आहे. माझं नाही कॉन्ट्रॅक्टर असेल तर वाईट वाटत. ह्याने खूप हे केलं, आरोग्याने खूप कष्ट मी तुमच्या आरोग्यात दुरुस्त करून घेतो आणि मनात तुम्हाला मी भेटलो सुरेशला मी काय सांगितलं, सुरेशला मी इंडिव्हिज्युअली फायनान्स आमचा सुद्धा मोठा उद्योग आहे तर लोकांसाठी काहीतरी ऍडवायझरी हॉटेल मंजूर केले 5 रूम तर 30 बाय 20 बांधून टाकलं, त्याच्यामध्ये हे केलं वेळ घातला त्याला चांगल्या दर्जाचा हेड लागतो, चांगल्या दर्जाची इथं साहित्य लागतं. ज्यावेळेला तुम्ही जेवण करता त्याला हायजीन लागतं प्रॉपर. मी सगळं तुम्हाला काय सांगतो, आता तुम्ही बरोबर नंतर इलेक्शन झालं की सगळे विसरते कोणी मोटरसायकल घेऊन जाणार तुम्ही आपल्या नंतर काय नाही, नंतर कोण ऐकत नाही आणि माझं भाषण आहे नाही म्हणाले काय आम्हाला हे सांगतात व्याख्यान सांगताय बरोबर ना. आता तुम्हाला 2 दिवसामध्ये व्यवस्थित पॉलिश करतो व्यवस्थित काम घ्यावा काय मला बोलवलं मस्त तुम्ही येणार लक्षात आणि पुन्हा तुमचा क्लास येणार अशा रीतीने योजना लोकांपर्यंत न्यायच्या, महिलांपर्यंत न्यायच्या, युवकांपर्यंत न्यायच्या. शिवाय कोणाला मला काय नव्हतं जबाबदार कोण असतो खरं कोण देत नाही, कार्यकर्त्याने दिला दिला पाहिजे की नाही. मग तुम्हाला एवढे कष्ट करायला लागले ते का म्हणजे तुम्ही घरी बसून तुम्हाला लोकांनी नक्की केलं आणि पुढच्या वेळेला ग्रामपंचायत पंचायत जिल्हा निघून यायचं जाता ऐकायला सांगायला हे झालं ते झालं मला हा इकडे ना आपण न्याय दिला पाहिजे आणि हा न्याय आपण आपलंच सरकारी खात्री बघा. आता लोकांच्या मनामध्ये नाही घ्यायचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन सांगितलं सरकारला मी ही जबाबदारी येतो म्हणून ते तुमच्याकडे येऊ शकतो तर लोकांच्या मध्ये हे लागणार नाही. तरी पण माझा प्रयत्न आहे की अशा मोठ्या जबाबदाऱ्या घेण्याची छोटी जबाबदारी ज्याच्यामध्ये मी तुम्हाला भेटीच नाही सगळे तुमचं काम करायला म्हणून चालणार म्हणून